जेवढी लग्न मी लाईफ मध्ये आतापर्यंत अटेंड नाही ना केले तेवढी मी ह्या एका वर्षात केले। गरम गरम पिठलं आणि गरम गरम भात एकीकडे। माय गॉड, मी कसा दिसतोय? छान दिसतोय ना? आज गॉगल लावलाय, लुक वेगळा केलाय जरा। मला मी चष्मा लावला नाही ना त्यामुळे असं मला झालंय की काय मी करते काय कळत नाही असं झालंय, मला कंटाळा आलाय। Hello guys, good morning, welcome to my YouTube channel. I am Shrutika and I am vlogging today. आज मी चालले खेडला एका लग्नाला। मम्मी पप्पांना घेऊन चालले, मम्मी पप्पा मावशी काका ऍज अ ड्रायव्हर म्हणून चालले मी। ह्याच्या अगोदर मी कधी लग्न समारंभ कधी जास्त अटेंडच नाही केले। ज्या वेळेला कार आले ना घरी तेव्हापासून मी ऍज अ ड्रायव्हर म्हणूनच सगळीकडे गेले आणि लग्न पण अटेंड केले। जेवढी लग्न मी लाईफ मध्ये आतापर्यंत अटेंड नाही ना केलेत तेवढी मी ह्या एका वर्षात केले। आणि आज आहे संडे। संडेचं आज मला लवकर उठवलंय, ते पण साधं सुद्धा लवकर नाही, असं पाणी शिंपडून, या थंडीमध्ये पाणी शिंपडून मला लवकर उठवलंय पप्पांनी। 9:30ला निघायचं होतं, 9:45 वाजून गेलेत तरी आम्ही निघतोय। जे केस पण ओले आहेत ते सुकतील थोडे जाईपर्यंत। सो या आता मी मम्मीला मेकअप केलाय, मी मेकअप केलाय, आता निघू थोड्या वेळात। हॅलो गाईज, उन्हात बघ किती छान दिसते। केस अजून माझे ओलेच आहेत, गाडीत सुकतील असं आपण आशा बाळगूया। आणि आता अजून ते काय आले नाहीयेत, गाडी वळवते यांना घेते आणि निघतो आता आम्ही। जास्त शूट करायला टाइम नाही मिळणार तरी पप्पांना सांगेन मी, करा करतील पप्पा। चलो, प्रत्येक वेळी पप्पा साफसफाई कर, कारण पप्पानीच कार वॉश केली खूप दिवसांनी आणि मला कार वॉश करायला लागेल म्हणून मग मी गाडीच चालवत नव्हते, मी ऍक्टिवा घेऊन जात होते माझी। फायनली पप्पानी काल कार वॉश केली आणि आता पण पप्पा तेच करतात। गणपती बाप्पा मोरया। चलो म्हणते तो पण व्हिडिओ ते पण घ्या असं। तुझाच काय साडी साईज तू कसं काय काढशील त्याबरोबर? पहिली आमची जुनी ओळख आहे। थांब त्यांना जाऊ दे। आम्ही आता चाललोय खेडला लग्नाला। मी कसा दिसतोय? तुम्ही असे दिसणारच नाहीत। दिसणार नीट फोन धरा ना मग दिसेल तुम्ही। मी असं दिसतोय काय? कॅमेरा नीट ठेवा। मी कसा दिसतोय? छान दिसतोय ना? आज गॉगल लावलाय, लुक वेगळा केलाय जरा। मी हे कट करणार आहे, काही बोलतात। शुभमंगल सावधान झालं, आता आम्ही निघालोय घरी जायला। मी गाडी काढेन आणि किती तो आवाज, किती त्या माईकचा आवाज, मला ते नको झालं। एवढी नका बोलू प्लीज माईकवर, समोरच्याला बोलता येत नाही काय एकमेकांशी, खूप आवाज होता। आता फायनली आम्ही निघालोय, गाडी काढते आणि घरी जाऊ। मला मी चष्मा लावला नाही ना त्यामुळे असं मला झालंय की काय मी करते काय कळत नाही असं झालंय, मला कंटाळा आलाय चष्मा न लावल्यामुळे। तर पहिल्यांदा गाडी जाते, चष्मा लावते, कानातले काढते, खूप जड झालेत ते। Later that same evening. हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग। दुपारी आलेले लग्नावरून मी घरी आणि तिथेच आम्ही जेवलो, त्यामुळे संध्याकाळी काय बनवायचं। सो मम्मीला म्हटलं की मी आज पिठलं भात बनवते। गरम गरम पिठलं आणि गरम गरम भात एकीकडे। माय गॉड, खूप टेस्टी लागतं, खूप टेस्टी लागतं। कमेंट करून सांगा तुम्हाला पण पिठलं भात आवडतं का? आणि ह्या थंडीतून गरम गरम पिठलं भात खाण्याची जी मजा आहे ना ती कुठेच नाहीये। सो आता मी बनवते पिठलं भात माझ्या स्टाईलने। चलो, मी ह्या पातेल्यामध्ये राईस घेतलेत आणि मी कुकर लावणार नाहीये अजिबात, कारण एवढ्याशा भातासाठी मला, म्हणजे भातासाठी फक्त कुकर लावणं मला पटत नाहीये, कारण मलाच कुकर घासावं लागेल आणि मला तर कंटाळा आलाय। त्यामुळे
बाहेरच. तुम्ही मला सांगा की तुम्हाला बाहेर भात लावता येतं, शिजवता येतं का? कारण मला हे अगोदर येत नव्हतं आणि मी हल्ली शिकले आणि व्यवस्थित बनतो माझ्याकडून भात. त्यामुळे चलो. भात लावलाय हाय फ्लेमवर. अगोदर आपल्याला हाय फ्लेमवरती त्याला 80% कुक करून घ्यायचंय आणि नंतर लो फ्लेम करायची आणि वरून झाकण ठेवायचं आणि मग ते परत एक 10 मिनिट पर्यंत ते मंद आचेवरती त्याला कुक करायचं, म्हणजे आपला राईस व्यवस्थित शिजतो. आता आपण पिठलं भात करणार आहोत, तर पिठलं कसं बनवायचं त्याची आपण तयारी करूया. त्यासाठी मला कांदा आणि मिरची बारीक कट करून लागेल, सो मी ते पहिल्यांदा करते. ओके, मी कांदा कट करून घेतलाय. साइड बाय साइड त्याला परतवून घेण्यासाठी मी इकडे एक पातेलं ठेवते गरम करायला. तेल आहे, तेल तापलं आहे असं वाटतंय. आता ह्याला मस्तपैकी आपण फोडणी देऊया. ह्यामध्ये जाईल मोहरी. येस, तेल तापले चांगलं. मोहरी तडतडली की थोडंसं जिरं, 2 पाकळ्या लसणाच्या मी कापलेल्या आहेत व्यवस्थित. आपला बारीक चिरलेला कांदा, थोडंसं तिखटपणा येण्यासाठी हिरवी मिरची. आता ह्याला व्यवस्थित आपण परतून घेऊया. कांदा आपला व्यवस्थित परततोय तोपर्यंत आपण इकडे बेसन घेऊया. आपण एका बोलमध्ये बेसन घेऊया आणि ते थोडंसं पाण्यामध्ये व्यवस्थित त्याच्या गुठळ्या राहणार नाहीत या प्रकारे आपण त्याला मिक्स करून घेऊया. बेसनमध्ये ना जास्त पाणी एकदाच टाकलं की त्याच्या गुठळ्या होतात आणि मग त्या सॉल्व्ह करायला खूप टाइम जातो. त्यामुळे थोडं 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 पाणी घ्यायचं आणि गुठळ्या सोडवत राहायचं. ही ट्रिक आहे. ह्याच्यामध्ये अजिबात लम्स नाहीयेत. एकदम मी त्याला सगळं सॉल्ट करून घेतलंय. आता जे काय करायचंय ते इकडे करायचंय. कांदा थोडासा पिंकिश झाला आणि थोडासा शिजला असं वाटलं की दाताखाली तो येणार नाहीये की मग आपण इकडे प्रोसिजर स्टार्ट करूया. पण कांदा पटकन शिजण्यासाठी मी थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ टाकते, म्हणजे तो लवकर शिजेल. ह्याला मंद आचेवरती शिजू देत. तोपर्यंत आपण इथे चिल करूया. जास्त टेन्शन नाही, जास्त एकदम फास्ट नाही करायचं कुठची प्रोसेस. जेवण बनवताना एकदम स्लो जायचं, म्हणजे खूप टेस्टी होतं आणि मनापासून करायचं. ट्रिक. ह्यामध्ये जाईल आलं लसूण पेस्ट, थोडीशी हळद, तुम्हाला जेवढं तिखट हवंय त्याप्रमाणे तिखट, लाल मिरची पावडर. मगाशी आपण थोडंसं मीठ टाकले त्यामुळे आता अगदी कमी मीठ टाकायचंय. गरम मसाल्यामुळे जास्त चांगली चव येते, त्यामुळे थोडासा अगदी गरम मसाला नावापुरता, माझं समाधान व्हावं म्हणून थोडासा अगदी गरम मसाला टाकते मी. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ना आपल्याला हे खूप थोडं थोडं पाणी टाकायचं आणि ढवळत राहायचं, म्हणजे ह्या ज्या गुठळ्या होत नाहीत आणि व्यवस्थित शिजतं. थोडंसं मी फ्लेम हायवर ठेवते आणि ह्याला बेसनला व्यवस्थित शिजू देते. आता खरं तर खूप पेशन्सचं काम आहे. ह्याला आपण काही करायचं नाहीये. हाय फ्लेम वरती थोडंसं त्याला शिजू द्यायचंय. बेसन व्यवस्थित शिजावं लागतं. थोडंसं मी ओवा टाकायला विसरले, त्यात आपण टाकूया. कारण बेसन आहे ते काही लोकांना पोटाला लागतं, म्हणजे पोटाला सहन होत नाही, त्यामुळे थोडासा ओवा टाकायचा असतो. सो मी त्यात ओवा टाकते थोडासा. बाकी थोड्या वेळ हे हाय फ्लेमवर शिजू दे, म्हणजे कच्चं राहणार नाही बेसन. हा थोडासा ओवा. खूप जास्त कोथिंबीर, कारण मला आवडते. बाहेर खूप थंडी आहे आणि गरम गरम पिठलं भात खाऊन बघा. हो मम्मा, गरम आहे जाम.
मस्त, खूप सुंदर झालेलं पिठलं भात, खूप सुंदर. आणि बाहेर थंडी आणि इकडे गरम गरम पिठलं भात एक नंबर लागतं. तुम्ही पण करून बघा मी सांगितल्याप्रमाणे पिठलं भात आणि मला सांगा की कसं झालेलं ते. सो हा होता माझा आजचा दिवस, संडे. ठीक गेला, ओके होता, चांगला होता. जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या ह्या व्लॉगला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी पुन्हा परत एकदा येईन असेच डेली व्लॉग घेऊन, ट्रॅव्हल व्लॉग घेऊन, फूड व्लॉग घेऊन येईन मी लवकरच तुमच्या भेटीला. तोपर्यंत बाय गाईज.